महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम कुंडलिका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांच्या त्यांची कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास सुकया ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती वंदवातीतं सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकम नित्यम विमलमचलम सर्वदे साक्षिभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरु तन्नमामि आत्मरूप गणेशु केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री गुरुचरण ते नमस्कारो ओम नमो ज्ञानेश्वर 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 ओम नमो ज्ञानेश्वर
ही यथार्थ कृपा आहे भगवंताची. जे चाललंय ना आशातच आपला कार्यक्रम होणार. ईश्वराची कृपा आहे. कारण सगळं मुबलक असलं का त्याची किंमत कळत नाही. आणि आशाच याच्यात करावं लागतं. संसार बी असा त्यांनी पण अनुमती दिली आहे की नाही. विठ्ठला 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 आता जनरेटर चालू लाईट आहे. सावध राहायचं. प्रपंच पण असंच करावं. एक मनुष्य गेला मुंबईला. त्याला सांगितलं होतं सर्व तीर्थाला जायचं होतं. 108 तीर्थाचं त्याला स्नान करायचं होतं म्हणजे तो पवित्र होणार होता. परंतु पैसे नव्हते खिशामध्ये. मग एकाने युक्ती दिली. जर मुंबईला गेला आणि समुद्राचं स्नान केलं का सगळ्या तीर्थांचं त्याला काय होणार. सर्व तीर्थांचं काय होणार त्याला पुण्य लाभणार. हा झालं बरोबर आहे सगळं. मला व्यवस्थित वाटतं. राहू द्या. काय सांगत होतो. मुंबईला गेला तर 100-500 रुपये तुझं काम होईल. आणि जर सगळ्या तीर्थांना फिरायचं म्हणजे 5-25 हजार रुपये लागणार. मग तो गेला मुंबईला आणि मग स्नान करायचं ना तर कपडे वगैरे काढले. म्हणला आता समुद्रात उडीच मारायची. पण सकाळपासून तर संध्याकाळी 5 वाजले तरी काय आंघोळीला घुसेना. कपडे काढून बाजूला ठेवले. तर त्या भैयानी बाजूच्या भेळवाल्याने विचारलं काय रे बाबा का नाही तू स्नान करीत. आता लाईट चालू आहे का जनरेटर चालू आहे. नाही तर कंटिन्यू जनरेटरवर चालूच ठेवा वाटलं तर. हा 1 तास झालं तर चालेल. पण जनरेटर म्हणजे काय नाही तर घाटात गाडी यायची परत मोसम सुटायचा. हा एक मनुष्याला तीर्थयात्रेला जायचं होतं बरं का. असंच अटीतटीवर सामना. संसार बी असाच सेम. आणि परमार्थ पण असाच झाला पाहिजे. सगळं अनुकूल असलं का त्याचं महत्व कळत नाही. हो मग माझाटल्यावानी करतो माणूस. माझाटल्यावानी सगळं भेटायला लागल्यानंतर अटीतटीमध्ये चांगला सामना होतो. एकाला तीर्थयात्रेला जायचं होतं पण पैसे नव्हते म्हणून त्यांनी युक्तिवाद सांगितला. समुद्राला स्नान केलं का सर्व नद्यांचं स्नान केल्याचं पुण्य मिळेल. गेला मग थोड्या पैशात गेला मुंबईला. आणि आता आंघोळ करणार तर उभाच राहिलेले आहे. कपडे काढले ना तर आंघोळ करायचे. पण सकाळी 10 वाजल्यापासून उभा आहे तर रात्री 5 वाजत आले. म्हणून त्या भैयानी विचारले भेळवाल्या का नाही आंघोळ करत. तो म्हटला एवढे ह्या लाटा थांबल्या का मग मी आंघोळ करायचा विचार. या लाटा थांबल्या का मग मी आंघोळ करणार. तो भैया म्हणला ह्या लाटा काय थांबणार नाही. या लाटा चालू असतानाच तुला बुचकळी मारून यायचे तरच तुझं काम होणार. तसा दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही. सर्व सुखाची आशा जन्म
आयुष्यभर सुख शोधण्यासाठी पळतो, सुख शोधण्यासाठी इकडं तिकडं भरकटत राहिला, त्या मायेच्या याच्यामध्ये लपेट्यामध्ये आला आणि असाच गेला. माझे स्वहित नेनती, स्वहित फक्त संत करतात. स्वहिता कारणे संगती साधची, भावे भक्ती भेटी हरीची ते. संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोटी रात्रंदिवस, काम क्रोध लोभ शुनी पाठी लागले, नामी शरण राहू दृष्टी देई निर्मळ. मनोनी मृत्यू लोकी सुखाची कहाणी ही ऐकली कौन श्रवली, कैशी सुख निद्रा अंथोरणी इंगळाच्या. या मृत्यू लोकात सुख नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि आपण एकमेकाला विचारलं तर कसं आहे, खुशाल आहे, खुशाल आहे, खुशाल खुशाल म्हणतोय आणि झोपलाय कशावर, विस्तवावर इंगळावर झोपलेले होत आपण. इथे या जगात सुख नाही, सुख फक्त एकाच ठिकाणी, सुख वसे एकी ठाई बहुपाई संताचे, किंवा आपुला तो एक देव करून घ्यावा, हे विना जीवा सुख नव्हे. सुख कशाला म्हणतात, या व्यवहारातल्या सुखाला सुख संत म्हणत नाही. जिथं आत्म्याची आपली भेट होते, प्रत्यक्ष देवाची आपली जेव्हा भेट होते, तिथं ज्या गुदगुल्या होतात, तिथं जो आनंद भेटतो त्याला सुख म्हणतात. मग देवाची आपली भेट होईल का, 100% होऊ शकते. आज आता या घडीला देव भेटू शकतो, परंतु आमचं गुरुजींचं विद्यार्थ्यांचं ठाम मत झालेले, आता देव भेटणं काही सोपं राहिलेलं नाही. कोणाचं मत झाले, विद्यार्थ्यांचं झालं तर काय नाही, आता आपण काय पास होणारच नाही बा आपण, मग गुरुजीला कशाला बसवलं इथे, गुरुजीला कशाला बसवलं नाही. गुरुजीचं ठाम मत झाले, आता देव भेटणार नाही. कारण का देव भेटणार नाही, देव गेलाय काळ्या पाण्यात, तो गेलाय फासाव, गेलाय देव फासाव. हे चालणे कोणाच्या सत्तेने चालले, हे सगळं आपण आपल्या सत्तेने आलो. ती सत्ता गेली तर 4 माणसं सुद्धा अद्भुत हैराण होतात. त्यांचं दुसरं ते दिवशी तेल लावून 10-12 जणांचा खांद उतरावं लागतात, कारण ते एवढं जड दगडीच्या दगडी घेऊन जावं लागतं. चौघांच्याने सुद्धा ते जात नाही तिथपर्यंत, आहे की नाही. पण आता चौघांमुळे आलाय का, एकटाच आलाय, एकटा आलाय. कोण घेऊन आलोय आपल्याला, आपल्या आपल्या हातापायाने आलोय का नाही. चाले हे चाले हे शरीर, चाले हे शरीर कोणाचा, चाले हे शरीर, चाले हे शरीर कोणाची आसते. चाले हे शरीर, चाले हे शरीर कोणाची आसते. ऐकलं ना काय म्हणले, कोणाच्या सत्तेने चालतंय. प्रश्नपत्रिका दिलेली आपल्याला, आता प्रत्येकाला उत्तर पत्रिका सोडवायची. चाले हे शरीर कोणाच्या सत्ते, हा प्रश्न आहे. कोणाच्या सत्तेने चाललोय, आपल्या सत्तेने आलोय का आपण, देखवी ऐकवी. चाले हे शरीर कोणाच्या सत्ते. आता बाबा कोणाच्या सत्तेने बोलतोय, बाबाला एवढं ध्यानात आहे का, बाबा गमेंट मध्ये मला चांगलं बोलता येत आहे. कोण बोलविते
हरविनी देखवी ऐकवी. बैरा कोणी केलाय त्याला? जो माणूस बैरा झालाय त्याला कोणी बैरा केलाय? देवानीच बैरा केलेला आहे. आंधळा कोणी केलेला आहे? पण आपल्याला दिलेले दिले इंद्रिय हात पाय. जबरदस्त वातावरण अनुकूल आहे. माणसाचा जन्म भेटला अनुकूल आहे. चाले हे शरीर कोणाचे सत्ते? प्रश्न क्रमांक 1. चाले हे शरीर कोणाचे सत्ते? कळाली का? आपल्या शरीरात कोणाची सत्ता आहे? आता महाराष्ट्रात कोणाची सत्ता आहे? मिक्स भाजी, मिक्स भाजी. केंद्रात कोणाची सत्ता आहे? आणि आपल्या शरीरात कोणाची सत्ता आहे? काय माहिती? बाहेर सगळं माहिती पण आतलं माहिती नाही. ज्ञानदेव म्हणे पिंडी शोध घ्यावा आणि ब्रह्मांडी पाहावा ब्रह्म ठसा. देव जर पाहायचा असेल तर कुठे पाहायचा? पहिला या पिंडात पाहायचा. हो, अजून नाथबाबा म्हणतात पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी आणि हरिविन सारा व्यर्थ. भ्रमात चाललेलं आहे सगळं. जर हृदयातला देव माहित नसेल तर प्रश्न क्रमांक 1 चाले हे शरीर कोणाचे सत्ते? प्रश्न क्रमांक 2 देखवी ऐकवी चाले हे शरीर कोणाचे सत्ते? कोण बोलवितो? हरिविन. प्रश्न क्रमांक 2 कोण बोलवतो? तिसरा प्रश्न देखवी ऐकवी दयाचे भजन करूच नका, चुकू नका. माणसं करत नाही उलट चुकवतात. हे कोण बोलवतो? तो आत्मा परमात्मा शक्ती. आपण कळालं का? आपण परमात्मा शक्ती आहे का शरीर आहे? परमात्मा शक्ती आहेत आपण शरीर नाही. एखादा व्यक्ती रात्रीची गेली, आज संध्याकाळी 7 वाजता गेली, स्वर्गवासी झाली. एखादी व्यक्ती गेली आणि मग सगळ्यांना निरोप पाठवला, उद्या सकाळी 9 वाजता विधी होणार आहे. आणि आज रात्री 7ला गेले आणि उद्या सकाळी 9ला विधी होणार आहे. मग सकाळी 9ला जो आलाय ना 8ला, तर तो विचारतो हे नाना कधी गेले? माणूस कितीला गेलाय रात्री? महाराज विठ्ठला आपण टीव्हीची मालिका पाहत असतो, जर मध्ये कोणी बडबड केलं तर आपण त्याच्यावर खेवकणी जातोय तर गापास. कारण आपल्याला काही कळत नाही. आता जसं असेल तसं, नाहीतर आपल्याला काही समजणार नाही. कुठं आलो होतो आपण? काय माहिती कुठं आलो होतो? नाना रात्री 7ला गेलेत आणि सकाळी 9ला घेऊन जायचंय नानाला. म्हणून मग सकाळी जो 8ला आला तो म्हणतो नाना कधी गेले? आपलं प्रश्नाचं उत्तर चाललंय चाले हे शरीर कोणाची सत्ते? कोण बोलविते? या प्रश्नाचं उत्तर चाललंय आपलं. नाना रात्री किती वाजता गेलेत? 7 वाजता. सकाळी पोहोचवायचे किती वाजता? अग्निसंस्कार करायचाय 9 वाजता. आणि 8ला आलेला माणूस विचारतोय नाना कधी गेले? आता नाना कुठे आहेत? अजून घरात झोपलेले आहेत. ते म्हणले नाना रात्री 7ला गेलेत,
आणि नाना तिथं झोपले आणि नाना रात्री 7ला गेलेत. मग हे झोपलेत हे कोण आहेत? हे झोपलेत हे कोण आहेत? कळाले मी काय म्हणलोय तुम्हाला? परत एकदा सांगतो, इकडे इकडे बघायचं नाही, फक्त महाराजाक बघायचं. नाना रात्री 7 वाजता गेले आणि सकाळी 9 वाजता अग्निसंस्कार करायचं ठरले. आणि सकाळी जो 8ला आला ना, तो गावातल्या घरातल्या लोकांना विचारतोय नाना कधी गेले? तर घरातल्यांनी उत्तर दिलं नाना रात्री 7 वाजता गेले. मग दुसऱ्यांनी विचारलं हे झोपलेले पडलेले हे कोण आहेत? मी पडलेले ते नाना का काल रात्री 7ला गेले ते नाना? काल रात्री गेले ते नाना. त्या काल रात्री गेलेल्या नानाला कधीच ओळखलं नाही. आणि हा आपला नाना नाही म्हणून हा नाना कोणाचा आहे मग? याच्यासाठी घासले टायर्स 10-15 मन सरपण, कारण हा आपला नाना नाही. गेलाय तो आपला रात्री. त्या सत्तेने नाना आपल्यासाठी कमवत होता, पळत होता, खाऊ घेऊन येत होता, आपल्या मागं धाव पळत होता. त्याचं नाव नाना आहे. त्याचं नाव चाले हे शरीर कोणाची? सत्ते. जी सत्ता रात्री 7 वाजता नानाला सोडून गेल्यावर खाली राहिली बॉडी, शरीर. महाराज जरी गेले तर आपण हॉस्पिटलमधून आणायला गेलो हॉस्पिटलवाल्यांकडं, तर आपण सगळ्यांना सांगतो बॉडी किती वाजता भेटणार आहे? उद्या सकाळी भेटणार आहे. का महाराज किती वाजता भेटणार आहे म्हणणार आहे आपण? बॉडी. मी ह्या बॉडीमध्ये असणारी जी चित शक्ती आहे त्याला आत्मा म्हणतात. तो आत्मा आपण आहोत हे समजून घेण्यासाठी माणसाचं शरीर देवाने दिलेलं आहे. बाकीचं घरदार बायका पोरं संसारातल्या त्या गमजा नाही आणि इकडे परमार्थातल्या ह्या गमजा नाही. गायक वादक महाराज नियोजनकार सगळं हे काही नाही व्हायचं. ह्या सुवर्ण संधीचा फायदा घेऊन जिथून आलो तिथं जायचंय. कुठून आलोय आपण? नाही आलासी कोठोनिया जासी कवने रे ठाया, घरदार नाही तुझे अवघी लटकीच माया. जाऊ द्या आता बाकीच्यांना नाही माहिती, पण भजन मंडळीला वाटते का घरदार आपलं नाही लटकी माया आहे? घरदारवाले तर उलट चांगले माळ करीत अजून चिटकून येत चांगले. इतके फीट चिटकलेले इतके फीट चिटकलेले आहेत. गुळाच्या ढिपीला मुंगळा चावला. त्याला आपण म्हणलं जय हरी महाराज गुळाच्या ढिपीला सोडा म्हणल्यावर लगेच सोडतो का नाही? मग त्याला वडला तर अर्धा तुटल पण सोडणार. तशी गत झालेली आहे. म्हणून मैतीला दसकरीला कावळा शिवत नाही. ते म्हणते अजून आमची कामं आटोपलेली नाहीत. आणि ज्याचं काम आटोपलं तो निघायला तयार आहे. आता बघा बरं, तुमच्या गावात कीर्तनरूपी सेवा संतांचा निरोप सांगण्याचं काम आमच्याकडे आलं. 9 झाले 9:30 झाले फराळ झाले, आम्ही राहणार का? निघून जाणार सगळे. मग आता तुम्ही आपण कधी जाणार निघून? काला झाल्यावर आपण जाणार. मग बाहेरचे महाराज जातील पण आपण सुद्धा काला झाल्यावर जायचं असतं. पुढं जायचं असतं स्वधामाला. काला ज्याचा झाला तो माणूस म्हणून शिल्लक राहत नाही, तो देव होतो ज्याचा काला झाला. तो काला म्हणजे बुंदीचं डाळ भात जेवण नाही तर त्या लाह्या नाही. काला म्हणजे लाह्यांचं प्रतीक आहे. लाह्या पेरल्या तर उगवतील का नाही? नाही. तसे आम्ही झालो. आता आम्ही जन्माला येणार नाही. आता आम्ही उगवणार नाही. आता आपण उगवणार का नाही हे कशावर कळणार आहे आपलं? आपल्यातला एखादा गेला का त्याला नदीहून येऊन जाळपोळ करून आलो का त्या रात्री तो जिथं झोपत होता तिथं पीठ झाकून ठेवायचे. कशासाठी? हा कुठं उगवलाय ते पाहायचंय. सकाळी खोलून पाहायचं माझा बाप कुत्रा झाला, गाढव झाला का साप झाला. अरे असं सापासारखं दिसतंय. अरे चिमणीची पावलं म्हणजे पैशावाला माणूस भिकारी झाला. चांगलं झालं का वाईट झालं? मग मनुष्य योनी सगळ्यात मोठी एवढी मोठी तर ते स्वर्गातले भिकारी म्हणतात ओ आम्हाला द्या ना माणसाचा जन्म, आम्हाला द्या ना आम्हाला. देव म्हणला चाल गेट आउट, तुला नाही. आणि आपल्याला दिला. आता स्वर्गातल्या माणसापेक्षा आपण श्रीमंत आहे का स्वर्गातला माणूस श्रीमंत आहे? सांगा बरं. आपण लय प्रमाण ऐकलेली आहेत. स्वर्गातला माणूस आपल्यापेक्षा मोठा आहे श्रीमंत का आपण श्रीमंत आहे? आपण श्रीमंत आहे. स्वर्गीचे अमर स्वर्गीचे अमर
स्वर्गीचे अमर इच्छितात, म्हणजे आपण सगळ्यांपेक्षा त्यांच्यापेक्षा आपण श्रीमंत आहोत. असे तुकाराम महाराज श्रीमंत होते बरं का. श्रीमंत तुकाराम महाराज त्यांचा सेवेसाठी अभंग निवडतात ना, ते श्रीमंत. आता स्वर्गातले म्हणतात आम्हाला खाली यायची, कशासाठी? घरदार बंगला गाड्या घेऊन फिरायला, गुरं ढोरं चांगलं सांभाळायसाठी यायचं म्हणतात ना, ते त्याच्यासाठी यायचं म्हणतात का? हा, त्याचा पत्ता आहे नारायण नामे जीवन. जीवनमुक्त कशाला म्हणतात? जीवनमुक्त आहे का? जीवनमुक्त बाबा आहे का एखादा? आहे. त्यांचं नाव सद्गुरू आहे. ते शरीरात आहेत पण शरीरात नाहीत. त्यांना म्हणतात आसवाईसा कोठे आठवच नाही, देहीच विदेही देहात असून देहात नाही. असं होतो माणूस. जीवनमुक्त माणूस झाला पाहिजे. विधेयी मुक्त आहे तो, मेल्यावर मुक्त होतो. आणि विधेयी मुक्त असा आहे का तो त्याच्या मस्तीमध्ये असतो, तो कुठे पडून राहील, येड्यासारखा वागतो, येड्यासारखा. जालिंदरनाथ कुठं राहत होते? वखडीला राहत होते. घाणेरड्या ठिकाणी राहत होते. त्यांना काही याच्याशी घेणं देणं नाही. त्यांना चांगलं वाईट काही नसतं त्यांना. ते विधेयी मुक्त. जीवनमुक्त म्हणजे मी बी उद्धारलो, माझं पण कल्याण झालं, मी देव पाहिलं बरं का, देव मला भेटला बरं का, माझं काम झालं बरं का. तुमचं काम करून घ्यायचंय का? तुम्हाला देव पाहिजे का? चल देऊन टाकतो. त्याचं नाव जीवनमुक्त महात्मा. ते व्हायचे वरून खाली येऊन. नारायण नामे. नारायणाचं नाम माहितीये का? एकाला नाम नाही माहिती नारायणाचं. सप्ते चालू आहेत, पारायण चालू आहेत, पायी वाराय चालू आहेत, तीर्थयात्रा चालू आहेत, नाम तर एकाला माहीत नाही देवाचं नाम. हे कोण म्हणते? ज्ञानोबा राय म्हणतात, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ. एकाला बी माहित नाही, विरळात जाणतो. आणि मग त्याच्या मागं लागायचं असतं. गावात एखादाच माणूस मोठा असतो ते त्याच्या पण शेठ. तसं साधू एखादाच असतो, त्याच्या मागं पळायचं असतं, त्या साधूला पानवायचं असतं. हे जे सप्ताह चालू आहे कशासाठी? एखादा साधू येईल, हा, आणि तो साधू पानवायचा आहे. गाईला पानवायचं असेल तर कोणाला? मालकाला सोडायला पाहिजे का नाही? हा, वासराला सोडायला पाहिजे. त्याला सगळं पाणी बिनी लावून गरम कोमट पाणी म्हणून, तरी नाही मग वासरू सोडलं. आणि मग वासरू गाई पाणवली, वासरू सोडलं, मग त्याला पिऊन द्यायचं मन मोकळेपणाने. त्याला परत वडायचं असं मागं आणि त्याचं काढून घ्यायचं दूध. तसा एखादा साधूचा शिष्य असावा लागतो गावात. आणि मग त्याच्या निमित्ताने बाबा गावात येतो आणि बाबा पाणवला जातो. वासराला सोडावं लागतं तेव्हा पाणवलं जातो. पण मुंबईमध्ये अशा काही गाया पाहिल्यात ना, रस्त्यात बसलेल्या असतात आणि आपोआप बसल्या बसल्या दूध चालू आहे त्यांचं, असं रस्त्याला वाहत. ते कशी गाया असतील, त्यांना वासरू सुद्धा गरज नाही पाणं. एवढं ओव्हरफुल झालं. ओव्हरफुल माहिती का तुम्हाला कसं? मुंबईवरून गाडी निघाली का घाटाच्या अगोदर गाडी थांबते. इंजिन गरम झालेलं थंड कराय, आणि मग तेवढ्या टायमात आपली इंजिन आपण गरम करून घेतो. मग मिसळ पाव येऊ द्या, उसळ येऊ द्या. कंडक्टरला शोधावा लागतो कोण शीट राहिले ते मोजतं. एक राहिले बरं का, ते म्हणते पाव येऊ द्या पाव. आणि आल्यावर गाडीत बसलं, गाडी चालू झाली का गुर्र गुर्र गुर्र, का त्याच्या शेजारचं माणूस ते पण गुर्र गुर्र होतं. ते म्हणते थांबव. ते म्हणले एकदा म्हणलं, दोनदा, तिसऱ्या वेळा जर म्हणलं ना थांबव, तुझ्या भाड करून टाकेल. ते ओव्हरफुल व्हावं लागतं. तसं ब्रह्मज्ञान ज्याला ओव्हरफुल झालं, ज्याला आत्मज्ञान भेटलं, ज्ञानेश्वर महाराजांनी प्रतिज्ञा केली मला ब्रह्मज्ञान ओव्हरफुल झालं, हे मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी. कशाला म्हणतात ब्रह्मविद्या? त्याच्यासाठी सप्ताह आहे. सप्ताहामध्ये ब्रह्मज्ञान देणारा बाबा आला पाहिजे. आणि तो बाबा ब्रह्मज्ञान देताना पैसे घेतो का? पैसे ब्रह्मज्ञान देताना हा घेतो ना. मग हा त्यांना पोसायचं काम चाललंय आपल्याला. तुकाराम महाराज काय म्हणले? संत उदार उदार, संत उदार उदार,
भरले अनंत भांडार. आता कसे आहे संत उधार उधार. कसे आहेत संत आता उदार नाहीत. कसे आहेत संत उधार उधार. मरायच्या वेळेपर्यंत नाम आलं पाहिजे. मरायच्या वेळेला नाम आलं तरच मोक्षाला जाणार. आयुष्यभर करत राहायचं मरायच्या वेळेला नाम आलं का मोक्षाला जाईल. आता मरायच्या वेळेला एवढं सोपं आहे का. मरायच्या वेळेला आयुष्यभर केलं पोळ्या खाल्ल्या पोळ्या ढेकर कशाची येणार पोळ्यांची येणार. संसार असा टीचित केला काहीच कमी पडून नाही दिलं. एवढं सोपं नाही. पण साधूच्या संगतीत गेल्यानंतर त्या गूढ नामाचा ज्याला ब्रह्मनाम म्हणतात ते गुप्त आहे. ते कोणालाच माहीत नाही. मेहंदीची पानं कशी हिरवी आहेत का लाल आहेत. मेहंदीची पानं हिरवी आहे. अरे साधन तो गुप्त है प्रगट कभी न बतलाय. मेहंदी के पानों में लाली है वो भी अपने आप छुपाय. ती हिरवी आहेत पण चोळल्यावर कशी दिसतात लाल. तसे या जगामध्ये नाम गुप्त आहे. नाम गुप्त आहे. नाम केवढं आहे वहीत लिहून ठेवण्या एवढे का वहीत लिहून ठेवण्या कीर्तन झाल्यावर बाबांना विचारायचं असतं बाबा देव भेटेल का. संत कशाला म्हणतात नाम कशाला म्हणतात. पण आपण इथून उठलं गेलं की जेवायच्या पंक्तीला जाऊन बसणार. आपल्याला काही घेणं देणं नाही. झटकलं फटकलं आणि बाबाला तर दुसरीकडे जायचं. ज्ञानदेव पुसे म्हणजे असं बाबाला पुसायचं. ज्ञानदेव पुसे म्हणजे विचारायचं बाबाला. ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणले नाम घ्या हरिमुखे म्हणा. अरे त्या नामाचं काय महात्म्य. ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड म्हणजे काय कौतुक आहे नामाचं. काय कौतुक आहे. नाम केवढं आहे आकाश एवढं नाम आहे. आपण जे नाम जपतो ते आकाश एवढे नाही का आकाराला आलेल्या देवाचीच नावं जपतोय आपण. त्रेतायुगात जन्माला आलेले व्यापार युगात जन्माला आलेले त्यांचंच नामस्मरण चालू आहे ना आपलं. आकाश एवढ्या मोठ्या नामाचा जर जप केला तर आपण केवढे अनुरेणुनी थोकडा तुका आकाश एवढा. ते आकाश एवढं नाम जर भेटलं सद्गुरूंकडून. सद्गुरू म्हणजे माणसं नसतात. दिसायला माणसं सारखेच असतात. त्यामुळं त्यांची डम्मी कॉफी चालू आहे सगळीकडे आता. हो सद्गुरू माणसासारखे असतात. अरे मार्ग जया कळे भाव भक्ती बळे ते जगाचे मेळे न दिसती. हो संत उदार येते. त्यांना तुमच्याकडून काहीच नको. तुम्ही त्यांना देऊन नासकच देणार आहे. आणि नासक कोण घेते. नासक जेवायला लागलं कालवण नासलेलं कळालं तर खातो का तरी घास लगेच टाकून देतो की नाही. हे सगळा संसार नाश काय नाशिवंत हो धन नाशिवंत देह नाशिवंत संसार शरीर सगळं नाशिवंत. त्यांना शाश्वत तुम्ही देऊ शकत नाही. ते तुम्हाला शाश्वत द्या ना. त्याच्या मोबदल्यात तुम्ही काहीच देऊ शकत नाही. म्हणून एका जनार्दनी मांडिली दुकान देती मोला बिन. तुम्ही म्हणले ना पैसे घेतल्याशिवाय नाम पण नाही. पैसे घेतल्याशिवाय नाम नाही. पाया पडायचे सुद्धा पैसे. हो पाया पडायचे सुद्धा पैसे. बघा बरं मग ती माणसं पुढं जाऊन मूर्ती होऊन राहतात. आता घेता नाहीत ना म्हणून बोर्ड लिहिला जातो पेटीत पैसे टाका. सगळ्याचा मोबदला घेतलं काय देवावर काहीतरी ओझं झालं पाहिजे ना. तुकाराम महाराज मंदिरात गेल्यानंतर देवाची मान अशी खाली होती का. देव कांडे झाली होती. तुकाराम महाराजांनी देवाला कांडे केले आणि आपण माणसांना कांडे केले. कांड नाही व्हायचं बरं का. कोणाच्या खाली कांड नाही व्हायचं. जे आज करतं ना ते उद्या बोलतच. त्याला लय मस्ती असती. कोणाच्या घरी जेवायचं नाही. लग्न पोरगी बघायला गेलो ते म्हणले जा जेवून पोळ्याचा स्वयंपाक केला. येणार का जेवून. पोरगी बघायला गेलेला माणूस पोळ्याचा स्वयंपाक जेवून येईल.
नाही. चकणी हेकणी बैरी कशी असली तर मास करावा लागेल ना. त्यांच्या मिठाला काय करावं लागेल, जागावा लागेल. हा, कोणाच्या खाली कांड न व्हायचं. स्वकष्टार्जित कमाईवर परमार्थ केला संतांनी, कंप्लेंट नाही केली. ज्या वेळेला तुम्ही आपण त्या संतांकडे जाणार ते कोणताही आपल्याकडून बेनिफिट घेत नाही, पण आपल्याला सवय लागलेले आहेत. दुसऱ्याच्या लग्नात जायचं ना, 1000 रुपये आयर करता आणि ते म्हणते 1000 रुपये काय आयर केला का 500 रुपयाची साडी भेटणारच. हे पहिलेच ठरून जाते रिटर्न गिफ्टची. संतांना काहीच नको आहे. ते तुम्हाला द्यायला आले ते संत आहेत, देतात ते, काही घेत नाही आपल्याकडून. एका जनार्दनी मांडिले दुकान देती मोलाविन सर्व वस्तू, आहे की नाही. घातला दुकान देती आलिया सिदान संत उदार उदार भरले अनंत भंडार. ते सद्गुरू भेटावं लागतात, मग ते ब्रह्मनाम देतात. ज्ञानेश्वर महाराजांना ब्रह्मनाम नसतं नाही भेटलं, संन्यासाची कार्टी म्हणूनच मारावं लागलं असतं. म्हणजे ब्रह्मज्ञान काय नाही, आता ब्रह्मज्ञान वगैरे काय नाही, आपलं चालू द्यायचं, आपलं रामकृष्ण हरी म्हणायचं, पायवारी करायची, एकादशीचा उपास करायचं, झालं. एवढं झालं म्हणजे झालं नाही. वाचावी ज्ञानेश्वरी नाही. काय म्हटले हे, म्हणले वाचावी ज्ञानेश्वरी. कधीपासून सुरुवात करायची, ऐकायचं. महाराजांनी सांगितलं काय सगळं थोडी करायचं असतं. आहे का ज्ञानेश्वरी आहे का घरी आपल्या? नाही, मोबाईल आहे, 4 मोबाईल. महाराज आम्ही बारीक बघत नाही, पोरांना पण मोबाईल दिले, बायकोला पण दिले, म्हातारीला नीट घेत नाही मोबाईल, तरी ती मोबाईल घेते. ज्ञानेश्वरी आहे का घरी ज्ञानेश्वरी? हा, तुम्हाला माहिती आहे का कीर्तन कोण करतं माहिती आहे का? मुकी माणसं कीर्तन करतात, मुकी. आणि ऐकतात कोण सांग बरं तुम्ही आता? बैरी. बैरी माणसं ऐकायला येत आणि सांगायला कोण येत? मुकी. त्यामुळे परिणामच नाही काही. ऐसे हळुवारपण येईल, काहीच ते उपयोगा जाईल नाही, तरी गोठी होतील मुक्या बैऱ्याच्या. मुक्याची आणि बैऱ्याची मैत्री झाली, आंधळ्याची आणि बैऱ्याची मैत्री झाली, आणि दोघं गेले विमुख चोरायला. आणि आंधळ्याला सांगितलं भूमुख घेऊन ये सगळा, आणि बैरं म्हणलं कोणी आलं का मी तुला सांगल. म्हणजे आंधळं गेलं, त्याला कुठं माहिती आहे बिनू कुठे येतो, खाली येतो का वर येतो. त्यांनी वर चापलं ते सगळा पाला पालाच आहे. आणि बैऱ्याने ऐकलं मालक आला. हे 2 चकाट दोघांची पळापळी झाली. हे म्हणले वाचावी ज्ञानेश्वरी. आधी प्रमाण सगळ्यांचं पाठ आहे, पण आजपर्यंत कोणी वाचली नाही. आपण बाद धरे, आपण वाचित नाही म्हणले. ते बीडकरचे महाराज आहेत, ते म्हणले एक माणूस गेला, एसटीत बसला, आणि पहिल्या बेंचपासून तिकीट काढायला सुरुवात झाली ना, कंडक्टरने तिकीट बी काढली, आणि मग हा बाहेर गेला गाडीच्या आणि मागं जाऊन उभा राहिला. आणि मग तिकीट काढून झाल्यावर ड्रायव्हर आला, बेल मारली, आले का सगळे? आले, चला म्हणलं. गेले, आणि सगळे गेले. हा म्हणला पट्ट्याने तिकीट काढली पण गेलाच नाही म्हणला. किती गंचक्कर असेल म्हणजे. तिकीट काढली पण फसवलं का नाही म्हणला ड्रायव्हर कंडक्टरला. तसं देवाला फसवणं चाललंय आपलं, साधूला फसवणं चालू आहे. सप्त्याचं नियोजन एकदम
मस्त चालू आहे, पण ज्ञानेश्वरी एक बी वाचत नाही. म्हणून डोळ्याचे ऑपरेशन आहेत. ज्याच्या 2 डोळ्याच्या ऑपरेशन मधले एक झाले आणि एक बाकी आहे, त्या ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात करा, दुसरं होणार नाही. वाचावी बाबांनी दुसरं पण सांगितलं. एखादा म्हणाल मी वाचित असेल, पण कुत्र मागे लागले तसं नाही वाचायचं. भाव धरूनी त्याच्यावर भाव पाहिजे. बघा बरं, काहींच्या घरी गाया तिकडे त्यांनी विकली ना, तेव्हा 10 लिटर दूध देत होती, पण त्यांनी सांगितलं 12 लिटर दूध देते. 12 लिटर यांनी विकत घेतली, पण त्यांनी त्या गाईला एवढा जीव लावला. तिचे रोज येता जाता पाठीवरून हात फिरव, धुणं धाणं सगळं व्यवस्थित. आणि ज्यांनी विकली होती तो नंतर भेटला, कशी काय गाय आहे, किती लिटर दूध देते. ज्याने विकत घेतली तो म्हणला 15 लिटर दूध देते. तो म्हणला हा मला माहिती आहे 10च्या पुढं नाही, पण त्यांनी काय केली, तिच्यावर पूर्णपणे प्रेम केलं, तिला जसं जोपासलं तसं ज्ञानेश्वरीला भाव धरूनी वाचे ज्ञानेश्वरी, मग कृपा करी हरितयावरी. जो ज्ञानेश्वरी वाचतो ना त्याच्यावर देव कृपा करतो. मी फिरतो रोज, मी पाहिलं असा गावात एखादा माणूस असतोच, प्रत्येक गावात तो ज्ञानेश्वरी वाचत असतो जीवापाड. तर त्याला ते जाता जाता पार शेवटच्या क्षणाला ब्रह्मनाम भेटलं जातं बरं का. ब्रह्मनाम लवकर देत नाही. मगाशी मी सांगितलं गाईला पान व्हायसाठी पाहिजे तेव्हा ती दूध देते, तसा बाबा पण पान व्हावं लागतो. बाबा पान व्हायचं म्हणून कपडे घ्यायची, बाबाला काही पैसे द्यायचे, जेवाय खायची सोय करायची, झोपायची सोय करायची, बाबाला पान व्हावं लागतं. पण खाट्या गाईला पान व्हायचं का दुभत्या गाईला? खाट्या गाईला पाणवलं शिब्बर तरी दूध निघेल का? अख्खा महाराष्ट्र खाट्या गाया पाणवण्याच्या प्रयत्नात आहे, त्यामुळं दूध काही निघाल ठीक आहे नाही. ज्यावेळेला आपल्याकडे तेवढं ब्रह्मनाम होतं त्यावेळेला ते दिलं जातं. आणि ते लवकर देत नाही बरं का, लवकर साधू देत नाही. भगवान कृष्णाच्या घरी त्यांचा मित्र उद्धव, त्याला उद्धवाला नाम कधी दिलं सांगा बरं? हरिपटात नाचून नाचून घामाघूम झालीत लोक, नाचून नाचून घामाघूम झाली. उद्धवा लाधला कृष्ण निज धामाला जाता जाता, तोपर्यंत नाम नाही दिलं बरं का त्याला. उद्धव म्हणायला लागला मला तुझ्या मागं यायचं देवा, तू मला सोडून चालला. तर देव म्हणला येडा आहे का रे, मी काय असा आहे का हातापायाचा माणूस आहे काय? मी दिसलो माणसासारखा तरी माणसासारखा नाही. मी दिसतोय ना अव्यक्त आहे, तुम्हाला दिसतोय कसा व्यक्त, पण मी कसा आहे अव्यक्त आहे, निराकार आहे, नाही जाकार. आणि जे तुन चराचर हरीसी बसे, सगळा परमात्मा व्यापलेला. उद्धव म्हणतो मला तुझ्या बरोबर यायचंय, तिकडं जाता नाही येत, मी तुझ्या खांद्यावर बसल. खांदा बिंदा नाही मला, मी असा आहे. मग मला ते नाम सांग ना, मला ते नाम सांग ना. मग उद्धवाला कृष्णाने जाता जाता ते नाम सांगितलं, जे नाम अजून एकाला माहीत नाही ते. आणि उद्धवाला तर सांगितलं, आणि सांगितले ते विदुर काकाला आणि मैत्री ऋषीला सांग बरं का, ते जाऊन घे म्हणून. शिष्टाईला गेले तेव्हा जेवायला कोणाकडे गेले होते? शिष्टाईला गेले होते तेव्हा जेवायला विदुर काकाकडं. विदुर काका फक्त देव केळच खायला जात होते, नाम नाही दिलं. तिसऱ्या कोण द्यायला सांगितलं. बघा
नाम भेटत नाही, ते मिळायला मागील जन्माची पुण्याई असावं लागते, अनेक जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी पैठा हरी होय. किंवा अजून एक प्रमाणे अनंत जन्माचे तप एक नाम. अनंत जन्म आपण जेव्हा तपश्चर्या करतो त्यावेळेला या जन्मात नाम भेटू शकतो. मागचं गाठोडं पाहिजे आपल्याकडं. तुकाराम महाराज म्हणले बाबाजीकडे पैसे ठेवलेले होते बँकेतून काढून आणले. तुका म्हणे होता सापडला. कोटी जन्माची पुण्य संपत्ती जरी गाठी असेल आयती, तई जोडे माझ्या संतांची संगती. संत भेटणं अवघडे. आपण फक्त म्हणायचं बहु अवघड म्हणता 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 मेला तरी पण त्याची देवाची काही संतांची भेट झाली नाही. संतांची भेट होण्याची युक्ती तुम्हाला सांगतो. संत भेटतील, आपल्या घरी नाक घासत येतील, पण कधी येतील? ज्यावेळेला संसारात राहत असताना निष्काम कर्मयोग आपल्याकडून जेव्हा घडेल तेव्हा साधू आपल्याकडे येईल. आपण कुत्री पाळलेली कुत्री, आणि जेवायला बसल्यानंतर त्या कुत्र्यावर मेहरबानी करतो का? ताटातल्या भाकरी चपात्या टाकतो तर नाही. त्याचा तो हक्क आहे. त्याने आपल्या घराचं संगोपन केलं तेव्हा ताटातल्या भाकरी तर भाकरी आणि चपात्या तर चपात्या त्या मालकाला नाक घासून टाकावं लागेल. तसं आपली जर अशी कर्म झाली तर साधू आपल्या घरी लोंढा गोळीतील. कारण त्याला असं वाटतं माझ्याकडचं आहे ते द्यावं. तुम्हाला मी विचारतो, एखाद्या माणसाला, तुमच्या गावातल्या माणसाला विंचू उतरवायचा मंत्र येत असेल तर त्यांनी तो जाता जाता देऊन मारावा का घेऊन मारावं? देऊन मारावं. जर परत त्याच्या मागं जर कोणाला चढला तर तो त्याचा उतरवील. तसं नाम असलं साधूला वाटतं कोणाला यांना एखादी गोष्ट राज कळू द्या बरं. राज असं वाटतं याला सांगू का त्याला सांगू, त्याला सांगू का त्याला सांगू, असं होतं. तसं तुकाराम महाराजांना नाम भेटलं. नाम आणि ते रस्त्याने जाणाऱ्या माणसाला हाका मारायचे. ऐकलं का? काय नाम घेतलं का? नाम माझ्या माग पडलीत कामन याचं चाललंय नाम. हाका रोनी सांगे तू का तुकाराम महाराज लोकांना हाका मारून सांगत होते, मला बाबाजी चैतन्यांनी नाम दिले बरं का. बाबाजी चैतन्यांनी मला नाम दिलं. नाम म्हणजे रामकृष्ण हरी नाही, गूढ गम्य नाम आहे. ते आम्हाला बाबाजींनी दिलं. आणि मी बाबाजींना लवकर पाणवलं होतं. मी असं काळं केलं होतं. तिथं गेलो तेव्हा पाण्यातून मासा काढल्यावर जसा तरफडतो तसे तुकाराम महाराज म्हणजे मला कधी भेटल जेवणा वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. आपण तसंच तळमळतोय का नाही? आपल्याला असं वाटतं कधी देव भेटल. त्याच्यावाचून काय अडले आपलं? एवढं देवातून काय अडलं का आपलं? अरे देव न भेटता जर आपण मेलो, देव न प्राप्त होता जर आपण मेलो तर 100% हरिविना जन्म नरकाचे जर मनुष्य जन्माला आलो आणि देव जर प्राप्त नाही झाला, आपल्याला जर देव भेटला नाही आणि असंच मेलो तर हरिविन जन्म नरक कशाला म्हणतात? जिथून जाताना नाक दाबून जावं लागतं. त्या घाणेरड्या वस्तीतून जाताना कसं नाक दाबून जावं तसं नरकात जावं लागलं. आणि पाहुणा होणार ना आपण. कोणाचे पाहुणे होणार? यमाचे पाहुणे. मग आपल्या घरी पाहुणे आलो कसे आपण त्याची उडबस करतो, तसं यमाच्या इकडे पाहुणे गेलो का मारिती झोडीती
यमाचे किंकर 1-2 वर्ष नाही, बहु साल, बरेच वर्ष चालू राहतं. एक माणूस सालानी कामाला राहिलं तर त्याला लोक हैराण करतात. पुढच्या वर्षी म्हणतो याच्याकडे राहणार नाही. आता ते बहु साल मारी ती जोडी ती तोडी ती म्हणजे कसं काय, कसे तोडी त्यात मारी त्यात माहिती का? जर एखाद्याने पोलिसांनी जर नेलाच आरोपी, इतका मारतात आणि बेशुद्ध झाल्यावर त्याला मेला म्हणून सोडून देतात का? मग काय करतात? परत हॉस्पिटलला नेणार, त्याला चांगलं परत सलाईन भरवणार. कशासाठी? परत फटकवायचं आहे त्याला. अशी मशागत आपली होणार. परत त्याला सलाईन चढून आणणार का? परत फोडायचं काम चालू होणार. तुम्हाला माहिती का? आता जर आपण डॉक्टरकडे गेलो तर विचारतो डॉक्टर, इंजेक्शन घेणार का गोळ्या घेणार? इंजेक्शन घेणार का गोळ्या घेणार? आपण काय पसंत करणार? गोळ्या. बरं, तिथं आता जर जर जनावराच्या युनीला गेलो आणि जनावराचा डॉक्टर आले होते विचारतो का गोळ्या घेणार का इंजेक्शन घेणार? आणि तो इंजेक्शन देताना असं काही कापूस लावून देतो का? ठस आणि मग मागून ते नारसाळ. बघा भाऊ, आता म्हशीच्या युनीला गेलो, बैलाच्या युनीला गेलो, कसं नारसाळ. आणि जर्सी गाईचा गोरा झाल्यावर सांभाळतात की नाही? जर्सी गाईचा गोरा वड्याला नेऊन सोडायचा. तिकडं कोल्ह कुत्री वाट बघत आहेत त्याची. विचार करा, आपलं तसं होणार आहे. आपण जर्सी गाईचे गोरे होणार. कोंबडी झाली का एकच साडी, पिवळी तर पिवळी, पांढरी तर पांढरी, लाल तर लाल. साड्या बदलायच्या नाही. बघा भाऊ, आता काय करायचं आपल्या मनावर आहे. सुटायचं उतायचं आपल्याला. हो आलिया, मनुष्य जन्माला काय करा? उठा वेग करा आणि शरण जा उदारा. त्या परमात्म्याला शरण जायचं. मग संत भेटावा लागतात. संत निष्काम कर्मयोग तुम्हाला सांगितलं. कधी भेटतील संत? घरी आपल्या येतील. कधी? रोज सकाळी उठल्यानंतर तुळशीला पाणी घालायचं आणि मग नित्याची कर्म करायची. रोज सकाळी उठल्यावर तुळशीला पाणी घालायचं, नित्याची कर्म करायची. तुळशीला पाणी घातलं का मग वर्षाने तुळशीला फळं येतात का नाही? येतात का फळं? नाही. पूजेला फुलं येतात का? पूजेला देवपूजे कराय फुलं. आणि चैत्रातलंही कडक ऊन आहे म्हणून वाट्यावर सावलीवर बसता येईल का नाही? काहीच नाही. फळं नाही, फुलं नाही आणि सावली नाही. पण रोज तुळशीच्या वृक्षाला पाणी घालायचं आणि हिरवागार टवटवीत ठेवायचा. तसा हा संसार वाट्याला आपला जो आलाय तो नित्य नियमाने इमाने प्रामाणिकपणे करायचा. त्याला फळं येऊ द्या, फुलं नको येऊ द्या, सावली नाही भेटली तरी प्रामाणिकपणे करत राहिल्यानंतर असा निष्काम कर्मयोग झाल्यावर साधू आपल्या घरी येतो शोधत. ऐशी कर्म साम्य दशा जेथ होय विरेशा, मग श्री गुरु अपैसा भेट दीजे. एकदा श्री गुरु भेटले का श्री गुरु, भीक मागायचा धंदा बंद होतो. ज्याला श्री गुरु नाही भेटले त्याला भिका मागावं लागतात. आणि ज्याला श्री गुरु भेटले त्याला भिका मागावं लागत. राजयाची कांता काय राजयाची कांता काय भीक मागे. राजयाची कांता काय भीक मागे. मनाची आजोब सिद्धी पाने श्री गुरु सारिखा असता पाठीराखा. श्री गुरु सारिखा असता पाठीराखा. मनाची आजोबे सिद्धी पावे, मनाची आजोबे सिद्धी केले ना श्री गुरु, केले ना. भेटले का श्री गुरु? नाही. गुरु केले पाहिजे. गुरु भेटल्यानंतर भीक मागायचा धंदा बंद होतो. राजाची जर एक सामान्य दासी आहे, तिकडे राजाच्या दरबारात काम करणारी दासी, पण ती राजाला पसंत पडली आणि राजाने तिला नवरी म्हणून केली तर तिला भीक मागायची गरज पडेल का? राज याची कांता काय भीक मागे. जी भीक मागते ती राजाची बायको नाही समजायचं.
जो म्हणतो मला अमुक पाहिजे तमुक पाहिजे समजायचं याने अजून गुरु केलेले नाही, अजून भिक्कार धंदा याचा चालूच आहे. तो मनाची जोगे सिद्धी पावे, मनात ज्या कल्पना येतील त्या देव पूर्ण करतो. मोठ्या माणसाच्या संगतीत जा बरं, मोठ्या माणसाच्या. ते हॉटेलमध्ये गेलं म्हणतो काय पाहिजे बोल, काय पाहिजे बोल. आपल्याला प्रश्न पडतो इथं काय मागू, आपण लयतले वडापाऊच मागू जास्तीत जास्त, तिथं लगेच झटकणी भेटत. मोठ्या माणसं तसं देवाच्या संगतीत गेलं, संतांच्या. संत आणि देव एक आहेत का दोन आहे? देवते संत देवते संत निमित्तच्या प्रतिमा, निमित्तच्या प्रतिमा, निमित्तच्या प्रतिमा. देवते संत देवते संत निमित्तच्या प्रतिमा, निमित्तच्या प्रतिमा, निमित्तच्या प्रतिमा. देवते संत देवते संत निमित्तच्या प्रतिमा, निमित्तच्या प्रतिमा, निमित्तच्या प्रतिमा. देवते संत देवते संत निमित्तच्या प्रतिमा, निमित्तच्या प्रतिमा, निमित्तच्या प्रतिमा. बघा बरं, बाबांनी प्रमाण दिलं, देव ते संत, संत ते निमित्त त्या प्रतिमा. आता आपल्याला जर एखादी भूमिका झालीच, हे संत आहेत, तर आपल्याला वाटेल का ते देव आहेत म्हणून? नाही वाटणार आपल्याला. आपल्याला काय वाटणार? माणूसच आहे बाबा, माणूसच आहे बाबा, माणूसच आहे. ज्या दिवशी वाटेल ना गुरु साक्षात परब्रह्म, त्या दिवशी आपण परब्रह्म होऊन जाऊ. त्या दिवशी आपण सुद्धा माणूस राहणार नाही. तुम्हाला माहिती आहे का, मार्केटमध्ये कर्जबाजारी माणूस झाला असेल तरी त्याला काय म्हणतात? शेठ. मार्केटमध्ये कर्जबाजारी माणूस असला तरी शेठ. मार्केटमध्ये कोणी जाऊ द्या, त्याचं नाव काय? शेठ. तेव्हा तुम्हाला आपल्याला सगळ्यांना जेव्हा देव 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 सगळ्यांमध्ये देव दिसायला लागलं तर आपण कोण होणार? मग आपलं कर्म किती बॅड असू द्या, किती वाईट असलं तरी भेटणार. ते ब्रह्मनाम त्याला संत त्याला देतात. ते ब्रह्मनाम भेटलं का खुश होऊन जातो माणूस. ज्ञानेश्वर महाराजांना ते नाम नाही भेटत ना, ज्ञानेश्वरीच भेटत नाही आपल्याला, तर वाचली कशी काय असते? आपण वाचावी ज्ञानेश्वरी. पंढरपूरला जाणाऱ्या माणसाला पंढरपूरचे महाराज संत जनाबाई सांगतात, पंढरपूरला यायचं असेल तर ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय यायचं नाही, उगाच गर्दी करायला तिथे यायचं नाही. गर्दी करायला नाही, पण आम्ही काय करतो, बार्शीचे अन्नदान द्यायला जातो, गळे आमचे असेच मोकळे, आणि आम्ही बी फुकट खाऊ. आम्हाला फुकट लोकांचंच खायची सवय झालेली. त्याला करायचं ब्लॅकचं व्हाईट, आणि आपल्याला काय फुकट खायचंय बस. त्यांनी नाही जायचं गर्दी करायला पंढरपूरला. तुम्ही सांगा बरं, जर सुवासीन पाहिजे का नाही चांगल्या गोष्टी करायला? हां, तसं इथं सुद्धा कोण पाहिजे? भक्तच पाहिजे. भक्ताच्या घरचं अन्न खायचं. दुर्योधनाने लई सोय केली होती देवाची, तुझ्या घरचं मला खायचं, मी विदुर काकाच्या घरी जाईल. कोणाचं खायचं? त्या भीष्माचार्याने खाल्लं ना, त्याला अक्कलच चाला नाही त्याची. उद्धवजी चल विदुरा घर, उद्धवजी चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे. शबरी के बेरा उदास के धावना, शबरी के बेरा उदास के धावना, ऊंची ऊंची दो चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे. कोण भगवान म्हणतात ना, उद्धवजी चला विदुरांच्या घरी जेवायला जाऊ. दुर्योधनाची टिळीकच उठली, तो माझा नोकर आहे, त्याच्या घरी जेवायला चालले का? अरे ते प्रामाणिक स्वकष्टार्जित कमाईवर आहे, तो भक्त आहे, त्याच्या घरी मी जाणार. भीष्माचार्य राजाचं खात होते ना, द्रौपदीला वस्त्रहीन करायच्या वेळेला गप बसले, काहीच बोलले नाही.
आणि जेव्हा शरपंजरी पडले ना त्यावेळेला त्या म्हणतात हे याला सोडू नको, त्याला नको सोडू. द्रौपदी हसली आणि हे झोपले बाणव. तेव्हा द्रौपदीला म्हणले बाईसाहेब तुम्ही का हसले? ते म्हणले हसू नाही तर काय, जेव्हा मला वस्त्रहीन करीत होते त्यावेळेला तू डोळे उघडे होते तुझे, तेव्हा थोबडा बंद होतं का उघडं होतं? आणि आता लय शिकवायला लागला नीतीच्या गोष्टी. हा म्हणला बरोबर आहे. त्यावेळेला ना त्या दुर्योधनाचं अन्न होतं ना माझ्या शरीरात. आता अर्जुनाने रक्ताने बेजार करून टाकलं, त्याचं सगळं गेलं त्याच्यामधलं. म्हणून आता मला नीतिमत्ता सुचायला लागलेली. प्रामाणिक माणसाच्या संगतीत राहिलं तर 100% या जन्मात देव भेटतो. 9ला 10 कमी आहेत. मला बाबांनी सांगितलं 9:15 ते 9:30 पर्यंत उरकलं तरी चालेल. आणि आपला थोडा घोळ झाला होता पण एवढा वेळ नाही करणार आपण. 9:15 पर्यंत थांबूया कारण घोळ झाला. आल्यासरशी काम पण प्रामाणिकपणे केलं पाहिजे ना. हो, ज्यावेळेला आपल्याला जर भगवंताची भेट घ्यावी असं वाटत असेल, देवाचं नाम पाहिजे असेल तर देवाचं नाम 17व्या अध्यायातल्या 318 क्रमांकाच्या ओळीच्या पुढे सांगितलेले घरी गेल्यावर वाचावी ज्ञानेश्वरी. पण प्राकृत भाषा आपल्याला समजणार नाही. संस्कृत कळत नव्हती म्हणून ज्ञानोबरायांनी प्राकृत केली. ती आपल्या डोक्यात घुसेना म्हणून मामासाहेब दांडेकर आणि साखरे बाबा यांनी शुद्ध मराठी बोली भाषेत केलेली. ती घरी गेल्यावर वाचायचं. त्याच्यातलं नाम जे सांगितले ते प्रत्येक बाबांना कीर्तन झाले. बाबा मला ते नाम सांगा ना, बाबा माझी देवाची भेट घालून द्याल का? ते काय म्हणले मग अशी सांगितलेलं हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका, ऐसा लाभ बांधा गाठी आणि विठ्ठलाच्या पायावर पडे मिठी. देवाची भेट होईल असं नाम पहा. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. विठ्ठलची एक केला फोटो मधला का विठ्ठल, का गावातल्या मूर्तीमधला, का पंढरपूरच्या मूर्तीमधला? जो अव्यक्त रूपाने आपल्या हृदयात आहे त्याची गाठ घेतली पाहिजे. या चौदेहाची करून या विठ उभा असे विटेवरी. हे शरीर एक दिसते, याच्यामध्ये अजून 3 शरीर आहेत. अंत्यविधीच्या दिवशी हे शरीर जाळलं जातं. आणि दशकिरेच्या वेळेला पण त्या शरीराची वाट बघतो आपण. वासनात्मक शरीर आहे, एक स्थूल शरीर आहे, दुसरं सूक्ष्म, त्याला लिंग देह म्हणतात, त्याला वासना आहे. ते नाही ते फिरत राहतं 84 लक्ष श्रेणीमध्ये. हे तर जाळून पळून संपलं, याची राग झाली. स्थूल सूक्ष्म एक कारण काही कळत नाही, अज्ञान, गाढ अज्ञान. आणि एक महाकारण जेव्हा देवाची भेट होती आणि भक्ती करावं लागतो तेव्हा तो शरीर महाकारण शरीरामध्ये जातो. अशा 4 शरीराची वीट करून याच्यावर पांडुरंग परमात्मा उभा आहे, त्याला ओळखायचं. काया ही पंढरी विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग. नांदतो कळतो ना, नांदतो. शेंबडी न नाचली तरी पाव खातील. हा तेवढी ती सळका पळू करते, तिला तिला नांदावं लागतं तेव्हा ऐकावं लागतं त्या शेंबडीचं सुद्धा. मग तिथं तिला दिवस काढायला लागतं. त्याला म्हणतात नांद न. घरातलं कोणी पण भाव खातं तरी ऐकावं लागतं. तसा आत्मा आपल्या शरीरात नांदतो, त्याला आपलं सगळं सोसावं लागतं, चांगलं वाईट सगळं गप गुमान ऐकावं लागतं त्याला. नंतर 100 वर्ष गेल्यावर हिसाब होणार. मग काय उत्तर देता? आता काय रंगड्या करायच्या, मस्ती करायची ती करायची, आज तमाशाला जायचं का कीर्तनाला जायचं आपल्या हातात आहे. तो आत्मा गुपचूप आहे, पण नंतर आपला हिसाब होणार. तो नांदतोय आत्मा आणि त्या आत्म्याला ओळखायचंय. आणि ज्याने त्या आत्म्याला ओळखलं त्याचं जन्म मरण संपलं. माणसाची योनी फक्त आत्मस्वरूपाचं दर्शन करण्यासाठी. कीर्तनाचा, ज्ञानेश्वरीचा, भागवताचा आत्मा विषय आत्मा. आणि आमच्या कीर्तनाचा आणि प्रवचनाचा आत्मा नाही विषय. आमचा खिदळखाना, सासू सासऱ्याच्या गोष्टी इकडचं तिकडचं सांगायचं. हो, आत्मा हा विषय. आत्मा आपल्या हृदयात आहे. आतल्या परमात्म्याला पहिलं ओळखायचं, मग बाहेर काय हिंडी फिरिस्तीपणा करायचा तो करायचा. खिशात पैसे वळवळ करायला लागले मग 4 धाम सुचतं माणसाला. मग ती मस्ती चढती ना. संत भेटले पाहिजेत तेव्हा आत्म्याची भेट होती. सद्गुरू भेटले पाहिजे, सद्गुरू नाम देतात. ते नाम न घेता परमार्थात कितीही जरी काही कार्यक्रम करत असलं तर शून्य किमतीचं आहे ते म्हणतात. हो, आणि संतांशिवाय नाम भेटूच शकत नाही. गूढ गम्य नाम ज्ञान गूढ गम्य. एक गूढ गम्य नाम आणि एक उघडा मंत्र जाणा. रामकृष्ण म्हणा चुकतील यातना गर्भवास. तो रामकृष्णारी 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 म्हणता म्हणता तप होतं. रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप. तप झालं का ते निष्काम तप झालं का मग तपे विन दैवत विन प्राप्त गुजे विन हित. हो, तपाचे सामर्थ्य तपिनीला अमुक
तो चिरंजीव होतो आणि कल्पकाळापर्यंत वैकुंठात नांदला जातो. असं गुडगम्य नाम हे सद्गुरू शिवाय मिळू शकत नाही. नामदेव महाराज म्हणतात, माझ्या ताटात देव जेवत होता, कीर्तनात नाचत होता. हो, पहिल्या आंघोळीला दिवाळीला देव नामदेवाच्या घरी आंघोळीला जायचा आणि देव म्हणायचे, अरे मी तिकडं उशीर झालो. मग म्हणलं, मी राहतो ना उभा तुम्ही येस्तोपर्यंत तुमची ड्युटी करतो. एवढा अधिकार होता तरी कच्चं मडकं होतं, कच्चं. मुक्ताबाईंनी झापड मारली नामदेवाला, म्हणले निगुऱ्या, गुरु नाही केले असाच अखंड दया देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही. हे निगुऱ्या, लईतले काय होशील, एखादा साधक होशील, नाही तर मुमुक्षू, पण मनुष्य जन्मात देव भेटणार नाही. हे जे मी तुझ्या बरोबर बोलतो चालतो, तू लहानपणी नैवेद्य घेऊन आलता ना, आणि अडणी होता, देवान नाही खाल्लं तुम्ही डोकं फोडतो, देवा नाही खाल्लं तर डोकं फोडतो, म्हणून मी प्रगट झालो तुझ्याकडं. हे माझं मायावी स्वरूप आहे, माझं खरं स्वरूप अव्यक्त आहे, व्यापक आहे, ते संतांना माहिती आहे. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण 11व्या अध्यायात 47, 48 आणि 49 नंबरच्या श्लोकमध्ये सांगतात, अर्जुना हे बघ माझं हे विश्वरूप बघ बरं. 11व्या अध्यायात तू हे नको बाबा, हे नको, ते चतुर्भुज रूप रे. अरे येड्या, चतुर्भुज शुल्लक रूप आहे, ते खरं स्वरूप नाही, ते मायावी आहे. माझं खरं स्वरूप या चराचरामध्ये व्याप्त आहे. रामकृष्णाधिक अवतार याच्यातून येतात आणि काम झालं का परत याच्यात विलीन होतात. ते माझं खरं स्वरूप आहे, ते संतांशिवाय भेटणार नाही. जा औंढ्या नागनाथाला, तिथं गेलो, ते म्हातारं मूर्तीवर पाय ठेवून होतं. ते म्हणले, काय बो याला तर देव कळा नाही, काहीच कळा नाही. ते म्हणले, एवढा देव नाही, देव व्यापक आहे. आत्ता त्या देवावर बसणं, जेवणं, झोपणं, अख्खा आयुष्य देवासोबत चालले, पण त्यालाच ओळखीत नाही आपण. राजालाच दिवाळी माहीत नाही. असा जो नाममंत्र आहे तो विसोबा खेचराने नामदेव महाराजांना दिला. आणि मग म्हटले, अरे आता मी पक्क मडकं झालो. मग लोकांना सांगत बसले, नाचू कीर्तनाचे रंगीन ज्ञानदीप लावू जगे. सप्ते ज्ञानाचे दिवे लावण्यासाठी आहेत, नाही का ज्ञानाचे दिवे पेटलेले मालवण्यासाठी. हो, ते नाम सद्गुरू शिवाय भेटू शकत नाही. अभंगाचं पहिलं सद्गुरू सद्गुरु वाचनी नाम नहीं आता, 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 साधना 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 जैसा कांते साधना
नामदेव महाराज म्हणतात जोपर्यंत सद्गुरू भेटत नाही तोपर्यंत नाम भेटू शकत नाही ना. मंत्र तंत्र उपदेश ती घरोघरी गुरु आहेत आयते, परंतु शिष्याशी सद्वस्तू मिळविती तया ते सद्गुरू श्रीकृष्ण म्हणे. नामदेव म्हणतात मंत्र तंत्र यंत्र सांगतील लक्ष, परी प्रत्यक्ष कोणी राम न करी. प्रत्यक्ष राम दावीन धरीन त्याचे पाय. अनेकांची काय चाड मज बाकीच्यांच्या काय पाठीमाग काय मला गरज आहे. जाणे भक्तीचा जिवाळा तोची दैवाचा पुतळा. अनेक नव्हे माझ्या मना. लय पंडित असेल आणि हुशार असेल तरी आम्हाला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. अनेक नव्हे माझ्या मना हो का पंडित शहाणा. सद्गुरू वाचोनी नाम नाही. सद्गुरू क्वेश्चनला म्हणतात सद्गुरू जी गोष्ट सत्य या जगामध्ये सत्य आहे परंतु गुह्य आहे. परमात्मा सत्य आहे पण दिसतो का आपल्याला नाही. सत्य जी वस्तू आहे पण ती गुह्य आहे आणि ते सत्य गुह्य आपल्या अंतःकरणात रुजवतात. त्यांचं नाव सद्गुरू. किंवा भानुदास महाराज म्हणतात संसारापासून सोडवी साचे सद्गुरू आईसे नाव त्याचे. जो जन्म मृत्यूच्या संसारापासून, खरा संसार कोणता आहे? पुनरपी जननम पुनरपी मरणम. पुन्हा जन्माला यायचं पुन्हा मरायचं पुन्हा जन्माला यायचं. माणसाचे नाही बरं का, कुत्री मांजरं गाढवं डुकरं झाडं झुडपं. तिथं तुकाराम महाराज 100 रुपयाच्या 1000 रुपयाचे स्टॅम्प पेपरवर लिहून देतात. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. मेल्यावर कुठं जाणार आहे? खंती ते नका खंती नका खंती नाक ते नका करू होणे गाढव कुत्रा. खंती ते नकरा होणे गाढव कुत्रा. 100% सगळ्यांची वाटचाल दिसते. मेल्यावर कुत्री मांजर गाढवं डुकरं होणार याच्यात 100% गॅरंटी आहे. सद्गुरू वाचोनी नाम नाही हाता. नाम भेटू शकत नाही. तुम्ही किती साधनं करा साधन साधिता कोटी गुणे. कोट्यावधी साधनं केली. कोण तप करील, कोण दान करील, कोण जप करील, कोण तीर्थयात्रा करील, कोण योग याग करील. याच्याच्याने कोणाच्याने काही तृप्त होणार नाही. आईसे बळ नोहे अनेकांचे हाती. तप तीर्थ जगी दान व्रत यांच्यात कोणात ते बळ नाही. संतांशिवाय आपलं काम होऊ शकत नाही. वेदशास्त्र देती ग्वाही संताविन प्राप्ती नाही आयशे वेद देती ग्वाही. सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय. सद्गुरू वाचोनी संसारी तारक नसेच निष्ठंक आन कोणी. इंद्र असू द्या चंद्र असू द्या ब्रह्मांदिक हे आपलं काम करू शकत नाही. कोट्यावधी साधने केली नाम नाही भेटलं काहीच उपयोगाचं नाही. नाम भेटलं आणि काहीच नाही केलं तरी चालेल. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे चित्त नाही नामी. अरे नामात एवढी पावर आहे एवढी पावर आहे. तो वाल्या कोळी लुटेरा दरोडेखोर रामायणाचार्य झाला. कोण? वाल्या कोळी दरोडेखोर रामायणाचार्य झाला. आता रामायणाचार्य दरोडेखोर होईल का? नाही होणार आहे का नाही. दरोडेखोर रामायणाचार्य होतो. रामायणाचार्य दरोडेखोर होत नाही. असं एवढं पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. नामे तिन्ही लोक उद्धरत एवढी त्या नामाची पावर आहे. आणि नाम नाही नको आम्हाला तुमचं नाम नको. आमचं आपलं बरं आहे. आपलं ओम नमो भगवते रामकृष्ण हरी वासुदेव विठ्ठल विठ्ठल हरिओम तत्सत आमचं एवढं चालू दे. आम्हाला नाम नको. मी संसार करणार पण बायको नाही करणार. मी संसार करणार पण बायको नाही करणार म्हणजे ते मेंटलच म्हटलं पाहिजे का नाही.
बायको नाही केली तर संसार होईल का? नाही. बायको केली तरच संसार होईल. अभंगाचं दुसरं चरण. जैसा कांते विण करणे संसार, 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 करणे संसार, जैसा कांते विण करणे संसार, जैसा कांते विण करणे संसार, जैसा कांते विण करणे संसार, संसार, जैसा कांते विण करणे संसार, तैसा व्यापार साधनांचा, तैसा व्यापार, तैसा व्यापार साधनांचा, जैसा कांते विण करणे संसार, जैसा कांते विण करणे संसार, तैसा व्यापार साधनांचा, तैसा व्यापार साधनांचा, जैसा कांते विण करणे संसार, जैसा कांते विण करणे संसार, पत्नी केली नाही तर संसार होऊ शकत नाही. जशी पत्नी केली नाही, लग्न झालं नाही तोपर्यंत तो संसारिक होत नाही. तसं नाम घेतल्याशिवाय तो भक्त होऊ शकत नाही. जैसा कांते विण करणे संसार, तैसा हा व्यापार साधनाचा. खूप परमार्थातली साधने केली. कोणी? नाना साधनाच्या केल्या. 1400 वर्ष चांगदेव जगले होते. 1400 वर्ष एक दिवस नाही. प्रत्येक वेळेला 100 वर्ष आले का काळ न्यायला आला का ध्यानाला बसायचा आणि त्याच्या हातावर तुऱ्या देत होता. कोणाच्या? काळाच्या. असा जरी केला तरी कोरा ठरला होता. नामदेव महाराज कच्चं मडकं ठरलं होतं. विसोबा खेचर माऊलींना त्रास देत होते. नाम नव्हतं तर त्यांचं काम झालं नाही. जैसा कांते विण, जोपर्यंत सद्गुरू नाही केला तोपर्यंत साधन विचार व्यर्थ गेला. जैसा कांते विण करणे हा संसार, तैसा हा व्यापार साधनाचा. परमार्थातली कितीही साधनं केली, कितीही साधनं केली, पण सद्गुरू नाही आणि सद्गुरूंकडून नाम नाही तर तुमचा तो व्यापार व्यर्थ आहे. आता हे पुरुष माणसाला सांगितलं ते पत्नी नाही केली तर संसार होत नाही. बाय माणसं म्हणतील आम्हाला, अरे जोरी सद्गुरू नाही केला भ्रतार, साधन विचार व्यर्थ गेला. अभंगाचं तिसरं चरण. सद्गुरू नाही केला भ्रतार, सद्गुरू नाही केला भ्रतार, सद्गुरू नाही केला भ्रतार, सद्गुरू नाही केला भ्रतार.
सद्गुरू नाही केला भ्रतार, संतांशी जोपर्यंत विवाह झाला नाही, पती नाही केला सद्गुरू रूपी पती जोपर्यंत काय नाही केला, तोपर्यंत साधन विचार व्यर्थ गेला. जैसा कांते विन करणे संसार, तैसा हा व्यापार साधनाचा. जो सद्गुरू नाही केला भ्रतार, साधन विचार व्यर्थ गेला. सद्गुरू ही परमार्थातली एकदम एक नंबरची गोष्ट आहे, ती केलीच पाहिजे. सद्गुरू शोधले पाहिजे, सद्गुरूंकडून गुड नाम भेटलं पाहिजे, त्या नामाचं ध्यान केलं पाहिजे. मग त्या ध्यानाने आपल्या शरीरात असलेला परमात्म्याचा आपल्याला प्रत्यक्ष साक्षात्कार होतो. हिरवी मिरची खाल्ली का साक्षात्कार होतो, जास्त तिखट आहे, आणि पोपटी मिरची खाल्ली तर मीडियम आहे. तसा गुळ खाल्ला का साक्षात्कार होतो, गोड आहे. तसं सद्गुरू भेटल्यानंतर मी आत्मा आहे, हे सगळं जगत परमात्मा आहे. प्रगट गुह्य बोले विश्व, सगळं जगत ब्रह्मरूप दिसणार. भरला गणदाट हरी दिसे, जे जे भेटे भूते ते तो मानी जे भगवंत, हा भक्तियोग जाण निश्चित माझा. हे सगळं कशाने होतं? नामाशिवाय होत नाही. मग तुम्ही सद्गुरूंकडून काय जाणून घ्या? नाम. बाकीच्याला बाबाला विचारत नाही बसायचं, बाबा माझ्या घराचं कसं आहे, दाराचं कसं आहे, पोराचं जमल का नाही, पोरीचं होईल का नाही, ह्या भानगडी बाबाला विचारायचं नाही. बाबाला ते काही कळत नसतं. बाबाला परमात्म्याविषयी कळलं जातं, नामाबद्दल, साधनेविषयी. बाकीचं ते देवऋषींना विचारायचं कसं काय, बरं काय होईल, वाईट होईल. संतांकडे गेल्यानंतर फक्त हेच विचारायचं, मला देव भेटेल का, काय मी उद्धार हो, काय देव लाज राखील, देव मला भेटेल का, माझ्या जीवनाचं सार्थक होईल का, मनुष्य जन्माची ती कर्तव्यता सफल होईल का, हे संतांना विचार. बाबा नाम कशाला म्हणतात, नाम कशाला म्हणतात, नाम कशाला म्हणतात हे मला सांगा. नामदेव म्हणे सद्गुरू पासोनी, नाम घ्या जाणोनी नाना काही. बाकीच्या परमार्थातल्या इतर उचापती करायच्या नाही, फक्त नाम कशाला म्हणतात हे जाणून घ्या. प्रत्येक बाबा आले का बाबांना विचारायचं, बाबा ज्या नामाने देव भेटतो ते नाम कोणते, ज्या नामाने मोक्ष मिळतो मुखी नाम हाती मोक्ष, ते नाम कोणते ते मला द्या, आणि मला प्रत्यक्ष आत्म्याचा साक्षात्कार करून द्या. आणि संतांकडे फक्त नाम आहे, आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार आणि सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण म्हणून एक मोठ्या प्रेमाने प्रभूचं नामस्मरण करूया. नामदेव म्हणे सद्गुरूपासून नाम घ्या जाणोनी नाना काही. सद्गुरू वाचोनी नाम ने हाता, जे परमात्माचं नाम आहे
नाम संतांशिवाय भेटू शकत नाही. जैसा आणि संत नाही सद्गुरू नाही केले तर जैसा कांते विन करणे हा संसार तैसा हा व्यापार साधनाचा. जव नाही केला सद्गुरू भ्रतार साधन विचार व्यर्थ गेला. म्हणजे सद्गुरू करणे अत्यंत गरजेचे आहे. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. म्हणून मनुष्य जन्माला आल्या गुरु करा. आणि गुरु करताना असे चांगले मोठे दाटे बाबा बघायचे ज्यांचा मोठा पंढरपूरला आश्रम आहे, त्र्यंबकेश्वरला आश्रम आहे ना. बाबा आल्यानंतर मोठ्या गाडीबरोबर त्यांच्यावर असं लवाजमा असला पाहिजे, असं जॅकेट बिकेट पाहिजे, असे बाबा बघायचे आणि त्यांना गुरु करायचं बरं का. मग बाकीचं काय तपास नाही करायचा आपण, आहे का नाही. वांगी बघताना वांग 20 रुपयाला पाव किलो वांगी आहेत, 5 रुपयाला एक वांगी आहे, तरी 4 वेळा खालीवर करून बघायचं. ज्याला गुरु करायचा आहे, गुरु हा साक्षात परब्रह्म ज्याच्या चरणावर नतमस्तक व्हायचं आहे, तो तेवढ्या लायकीचा आहे का नाही नको का बघायला. तेवढं चेक करायचं का हा माझा उद्धार करील का, माझी आत्म्याची भेट घालून देईल का, मोक्ष कशाला म्हणतात ते कळल का, प्रत्यक्ष जीवब्रह्म ऐक्य होईल का, देवाची माझी भेट होईल का, माझा मानव जन्म सफल होईल का. हे ज्याच्याकडून पूर्तता होईल त्यांना सद्गुरू म्हणून निवडायचं. आपल्या जीवनाचा बेडा पार करून घ्यायचा. पवित्र तुळशीची माळ घातल्याशिवाय जगायचं नाही आणि पवित्र तुळशीची माळ घातल्याशिवाय मारायचं नाही. आणि त्या बिगर माळाचे मेले तर आम्ही तुमच्या तोंडात तुळशीचा पाला आणि मंजुळ्याचा माळा घालणार. आम्ही इतका कळवळ्यापोटी करणार का हे मेलेल्या माड्यावर तरी काहीतरी संस्कार व्हावा म्हणून, हे की नाही. नाम घेतल्याशिवाय मरायचं नाही आणि पवित्र तुळशीची माळ घातल्याशिवाय जगायचं नाही. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा स्वयंभू जी भगवान शंकराचे आराध्य दैवत आहे आपलं, त्यांच्या चरणावर आमचे मृदुंगाचार्य आहेत, गायनाचार्य, उत्कृष्ट गायनाचार्य चोपदार बाबा, सौजन्य ज्यांचं अन्नदान आहे. आणि यांचं सगळ्यांचं नाव घेतलं आणि तुमचं नाही घेतलं तर तुम्ही नसते तर का बाबांनी या भेताळाला सांगितलं असतं ज्ञान, आहे की नाही. तुम्ही होता म्हणून प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, तुम्ही भगवान शंकर आहे. मी खोटं म्हणत नाही बरं का. तुम्ही प्रत्यक्ष ते जसे शंभू महादेव तसे तुम्ही आपण आहोत. स्त्री असो नाही तर पुरुष असो सगळे परमात्म्याची स्वरूपं आहेत. हे आपल्याला ती दृष्टी भेटेल. तुम्हाला माहिती का भूत कोणाला नाही दिसतं, ज्याला लागलं त्यालाच दिसतं. तसं ज्याला देव कळाला त्याला सगळ्या चराचरामध्ये परमात्मा आहे असं कळलं जातं. झालेली सेवा संतांच्या चरणावर हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान परमात्मा आणि तुम्हा सर्व सर्वज्ञांच्या चरणावर सेवा समर्पित करतो. आणि एक भैरवी होईल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली नामदेव म्हणे सद्गुरू
हे